जेव्हा तुम्ही उत्साही असता तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखं दिसतो असं म्हटलं जातं आणि याचाच प्रत्यय दिव्यांग असलेल्या पंकज जगताप याला पाहून येतो। दिव्यांगत्वावर मात करत छत्रपती शिवरायांवरील निस्सीम भक्तिपोटी जगताप या मावळ्यानं भर पावसामध्ये वेल्हे तालुक्यातील राजगड या दुर्गम किल्ल्याची चढाई केली। पुरंदर तालुक्यातील आंबे येथील पंकज जगताप हा 24 वर्षीय तरुण दोन्ही पायांनी दिव्यांग आहे। तो वडिलोपार्जित शेती करतो, तसेच गावात त्याचं छोटं किराणा दुकान आहे। पंकजनं पालखुर्द येथील शिवकालीन राजमार्गानं गडावरील चढाईला सुरुवात केली। डोंगर कडेकपारीतील बिकट पायी मार्गाने तसेच निसरड्या पायानं खडकातून दोन्ही हातांच्या साह्यानं त्यानं 2.5 तासात गड सर केला। यावेळी त्याचे गावातील 2 मित्र शुभम आणि ऋषिकेश हे त्याच्या सोबत होते। तशी माझी इच्छाच होती की महाराजांनी जेवढे स्वराज्यात किल्ले जिंकलेत 365 किल्ले जिंकले स्वराज्यात, तर ते सर्व सर करायचा प्रयत्न मी करणार आहे। परंतु स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड ही मी निवडली आणि तिथे पहिला तो गड सर करण्याचा मी निश्चय केला। त्यात मला बरेचसे म्हणजे मार्ग अडथळे आले, कुठे घसरगुंडीचा रस्ता होता, कुठे दगड होते, पण माझे मित्र शुभम ताडगे यांनी मला खूप आणि ऋषी जगताप यांनी मला खूप सहायता केली। म्हणजे त्यांनी आता सांगता पण येणार नाही अशा प्रकारे भरपूर पद्धतीने सहायता केली त्यांनी मला तिथे। अडचणी म्हणजे आता पहिल्यांदा मी एवढं चाललो होतो म्हणजे हातावरती, तर हात दुखत होते, तर मग मनातून शिवाजी महाराजांची घोषणा केली की एकदम आळशी उठ जायची, पुन्हा मी चालणं सुरू केले। अतिबिकट खडकातून चढाई करताना मित्रांनी त्याला साथ दिली, मात्र पंकजनं कोणाचीही साथ न घेता खडक उंच पायऱ्यांवर हात टेकत जिद्दीनं चढाई केली। सकाळी 10 वाजता तो गडाच्या पाली दरवाजामध्ये पोहोचला। तेथे पायरीवर माथा टेकून पंकजनं छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली। गड चढून झाल्यावर आपसुकच माझ्या तोंडातून शिवाजी महाराज की जय हे उद्गार निघालं असं पंकजनं म्हटलं। जिल्ह्यात पंकजच्या या पराक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।